नाताभाऊंची थेट दिल्लीत हॉटलाईन, वरिष्ठांची मान्यता मिळाल्यास भाजप प्रवेश, गिरीश महाजन. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय आणि यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांची थेट दिल्लीत हॉटलाईन असून वरिष्ठ नेतृत्वाची मान्यता मिळाल्यास त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य केलंय. तसेच त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देत असल्याचं महाजन यांनी म्हटलंय. खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा होते. तुला भाऊंना माहित मला काही माहिती आहे त्याच्याबद्दल, कारण हे जास्त माहिती ठेवतात सध्या. मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, तर त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय. आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून त्यांच्याबद्दल अधिक माहिती गुलाबभाऊ सांगू शकतील. मागच्या काळामध्ये तुमच्यामुळे त्यांचा प्रवेश रखडल्याची कोणाचा? माझ्यामुळे मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला. त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे, माझी तर मुंबईपर्यंत पण हॉटलाईन नाही. त्याच्यामुळे आपल्या जळगावमध्ये बरं आपण आपले भाऊ त्यांनी त्यांना वरतून जर ग्रीन सिग्नल मिळाला, ठीक आहे ना, मग काय कोणाची काय अडचण आहे का? ते मागच्या वेळेला काही म्हणले ते माझ्या तुम्हाला टाकला फोटो काढले, फोटो गायब झाले म्हणून काहीतरी म्हणत होते मागे. आपल्याला काही माहिती आहे त्यांच्याबद्दल. भाऊ वाढदिवसाला त्यांनी मी भविष्यकार नाही ना, मी काय राहत आहे का? तुम्ही म्हटले ना की वरून जर ग्रीन सिग्नल मिळाला तर आता ते म्हणतायत, आता तुमची चर्चा चालली आहे, मिळालं तर काय होईल, तर मग मिळालं तर ठीक आहे. हा, भाऊ त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी भाजपमधील जे जुने सहकारी आहेत म्हणजे गडकरी साहेबांपासून त्या सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहे. अच्छा, या वाढदिवसाला ती मोठी माणसं आहेत बाबा, मी त्यांच्याबद्दल काय बोलू? त्यांचा वाढदिवस तसाच होईल, दिल्लीपासून लोक येतील सगळे, मी त्याच्याबद्दल काय जास्त टिप्पणी करू? तुम्हाला वाढदिवसाचा निमंत्रण त्यांना शुभेच्छा आहेत. नाही, अजून तरी मिळालं तुम्हाला आलो नाही मिळाला तर जाल का? नाही, आम्हाला कोणाला नाही म्हणतो मिळालं तर जाल. आता असं जर तर नाही मिळालं तर विचार करू. हो तुला भाऊ. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, जळगाव.